नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महादेव झोळ आणि तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल। आणि शेतकरी मित्रांनो, आज मी आलेलो आहे इंदापूर तालुक्यातील सुरवड या गावी। या ठिकाणी शिंदे डेअरी फार्म वरती मी आलेलो आहे। म्हशींचा गोठा आहे। मग तो गोठा कसा आहे, त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं, म्हशी कुठून आणल्या जातात, काय खाद्य घातलं जातं, उत्पन्न किती मिळतं, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। जास्त वेळ वाया न घालवता आपण तिथे जाऊयात, गोठ्याच्या ओनरला भेटूयात आणि जाणून घेऊयात सगळ्या प्रश्नांची उत्तरं। परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा कृषी सल्ला युट्यूब चॅनल। चला तर शेतकरी मित्रांनो, हा आहे पैलवान रोहित भैया शिंदे यांचा शिंदे डेअरी फार्म, हा मुक्त गोठा। आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की जर्शा गायींचा मुक्त गोठा आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळेल, परंतु म्हशींचा मुक्त गोठा मी पहिलाच पाहतोय। तुम्ही पाहिलाय का नाही कमेंटमध्ये सांगा। आणि ह्या गोठ्यामध्ये कशा म्हशी आहेत, कुठून आणलेल्या आहेत, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे। माझ्या बरोबर आहेत या ठिकाणी या गोठ्याचे मालक रोहित भैया शिंदे। नमस्ते। स्वागत आहे तुमचं कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये। तर रोहित भैया, आपण जरा थोडक्यात आपला परिचय। पैलवान रोहित शिंदे, मुक्काम पोस्ट सुरवड, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। आणि दादा आपलं नाव काय? नमस्ते, माझं नाव रणजित राजाराम शिंदे, राणा सुरवड, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। आणि शेतकरी मित्रांनो, यांना तर सगळेजणच ओळखतात, तरी सुद्धा आपण त्यांचा परिचय करून घेऊयात। सर, आपका परिचय दीजिए। नमस्कार शेतकरी बंधुओं, मेरा नाम सुमित पानू है। अपने सुमित पानू के नाम से ही अपना हरियाणा जींद जिले में डेयरी फार्म है। अपना निरंतर प्रयास चल रहा है महाराष्ट्र में जितना हो सके पशुधन भेजने का, और मेन फोकस अपना मुर्रा पे ही है। क्यों, पूरे ऑल वर्ल्ड की सबसे फेमस भैंस है जो सबसे ज़्यादा प्रवृत्ति है। इधर भी 3 साल से भैंस आ रही है। जिस भी भाई को भैंस लेनी है तो अपने से संपर्क कर सकते हैं। तर शेतकरी मित्रांनो, जसं आपण मगाशी बोललो की म्हशींचा मुक्त गोठा आपल्याला अतिशय कुठेही बघायला भेटत नाही। हा पहिला गोठा असावा कदाचित महाराष्ट्रातला, कारण म्हशी सांभाळणं म्हणजे साधी गोष्ट नाही। हत्ती पाळलेला बरा, पण म्हशी पाळणं खूप कठीण आहे। तर पहिलं मला सांगा तुम्ही की हा मुक्त गोठा आणि तोही म्हशींचा करायचा, हे कसं तुमच्या लक्षात आलं आणि काय नियोजनानं तुम्ही केलं? सुरुवात तर काय झालं, 1986 पासून आमच्यात दूधधंदा वडिलांनी चालू ठेवला, तेच पुढं। आणि थोडं गायींचं मुक्त गोठे आहेत, मुक्त गोठे आहेत, दुधाला फरक पडतोय। त्याला म्हणलं आपण म्हशीचा मुक्त गोठा करू, काय फरक पडतोय बघू। आणि 100% सक्सेस झालेला। आपल्यावरूनच अंदाज करा, एका जागेवर जनावर असेल, माणूस असेल, किती वेळ थांबू शकतो। थोडं त्यांचं बी मन फ्रेश झालं पाहिजे। आणि ही मुर्रा म्हैस हरियाणात लहान ज्यावेळेस लहान आहेत त्यापासून ते मुक्तच आहे। आणि तेच म्हणलं आपण मिनी हरियाणाच इथं तयार करू। मी तलाव पण निसर्गाचा उपयोग करून, इथं आमच्या शेजारी बंधारा आहे, त्या बंधाऱ्यात पाणी साठलेलं असतं, ते व्हिडिओ मध्ये येईलच। मी म्हशी तिथं पोवायला पण नेतो। आणि एवढंच की फक्त हरियाणात तलाव नेण्यासाठी त्यांचे पाय मोकळे होतात, हे तर म्हणलं आपण मुक्त गोठा बनवू। अगदी अगदी शेतकरी मित्रांनो, ही मुर्रा म्हैस ही ओरिजिनली हरियाणाची आहे। आणि तिकडे त्या म्हशीला ज्या पद्धतीचं वातावरण मिळतं, त्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आपले पैलवान रोहित भैया शिंदे यांनी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तो यशस्वी सुद्धा झालेला आहे, कारण ही एक प्रकारची फॅक्टरी आहे। आणि दूध उत्पादन करायचं म्हशींना, म्हणजे चारा खाल्ल्यानंतर रवंत करायचं आहे, तर त्यांचं माइंड फ्रेश असलं पाहिजे। खाल्ल्यानंतर ते डायजेशन सिस्टम पण व्यवस्थित झाली पाहिजे, तेव्हा ते चांगलं दूध निघू शकतं। आणि हा पर्याय या ठिकाणी आपल्या पैलवानांनी केलेला आहे। अतिशय चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे तुमचा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, म्हशी खरेदी करण्यामध्ये खूप अडचणी आहेत। चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आणणं, चांगलं ब्रीड आपल्याकडे पोहोचणं हे कठीण आहे। कारण कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हणलं तर आपल्याकडे यंत्रसामुग्री महत्त्वाची असते। आता ही फॅक्टरी म्हटल्यानंतर ह्या म्हशीच आपले यंत्र आहे। त्या म्हशी नेमक्या आपण आणल्या कुठून आणि तुम्हाला कोणी सहाय्य केलं? हरियाणामध्ये सुमित पन्नू डेअरी फार्म, तिथून म्हशी आणल्या। आणि टोटल म्हशी खरेदी करण्यासाठी सुमितबाईंचं मोलाचं मार्गदर्शन। अच्छा, मोलाचं मार्गदर्शन म्हणजे मी ह्या पॉईंटवरती येतो। समजा आपण एखादा शेतकरी मित्र जर सुमित भैयाकडे गेला आपण म्हशी खरेदी करायला, तर आपल्याला एखादी म्हैस जर पसंत पडली, आता तुम्ही आपल्या गोठ्यामध्ये जर सगळ्या म्हशी बघितल्या, प्रत्येक म्हैस ही सुमित भाईंनी स्वतः टेस्ट केलेली आहे। टेस्ट म्हणजे 3 टाइम स्वतः त्यांनी बसून दूध पिऊन बघितलेलं आहे। जर आपल्याला एखादी म्हैस आवडली, आता समजा आपल्या महाराष्ट्रातले लोक गेले, आपल्या इकडल्या लोकांना गावठी म्हशी, पंढरपुरी म्हशी, ह्या म्हशींची जास्त आवड आहे। कारण आपण काय बघतो, त्या म्हशीचं रूप बघतो। सेम तसं जर आपण हरियाणामध्ये गेलं तर म्हशीचं रूप फक्त आपण बघतो, दिसण्यावर जातो।
पण सुमित भाई तिथं काय करतात, फक्त म्हशीच्या दिसण्यावर न जाता तिचं ब्रीड, त्या म्हशीची दुधाची कॅपॅसिटी किती आहे, जर आपल्याला एखादी म्हैस आवडली आणि त्यांनी ते बसून पिळून जर बघितली, त्यांना नाही आवडली तर ते स्पष्टपणे सांगतात की ही म्हैस घ्यायची नाही. अच्छा अच्छा, हे एकदम स्पष्टपणे सांगणारा माणूस पाहिजे. कारण व्यापारी तर म्हशी विकायलाच बसलेला आहे. एक विकले काय, दोन विकले काय, दुधाची विकले काय, खाटी विकले काय, पैसे त्यांना मिळणार आहे. परंतु ते कष्टाचे पैसे घेतात. कष्टाचे पैसे. याच गोष्टीवर मी सुमित भाईंकडे जातो. भाई आपका बहुत अच्छे से नाम ले रहे हमारे महाराष्ट्र के हर किसान, और मैंने जहां जहां पे देखा है, जो जो भी गोठे मैंने देखे जहाँ पे आपने भैंस दी है, वो हर एक कस्टमर सेटिस्फाइड है, संतुष्ट है वो आपकी सर्विस से. तो मतलब आप क्या करते हो ऐसा कि इतने लोग सेटिस्फाई होते हैं आपको? कैसी भैंसें आप उनको दे देते हैं? सर ऐसा कोई स्पेशल नहीं है, सिर्फ अपना काम ईमानदारी से करते हैं. लेकिन मैं ये अपना काम बहुत पुराना, मैंने अपने पिताजी से सीखा. चाहे एक भैंस लेनी हो चाहे जब तक वो उसको दिलवाओ. अच्छा, आज थोड़ा सा टाइम दे दो, कल वो आपको अपने आप टाइम दे दो. बहुत अच्छे, खूपच चांगलं. या ठिकाणी मी वारंवार जेव्हा जेव्हा सुमितभाई पन्नूंना भेटलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की त्यांचा फोकस हा फक्त परत परत रिटर्निंग कस्टमरवरती है. जैसे आपने कहा कि अगर एक कस्टमर को आप अच्छे से भैंस दोगे और वो बाद में आपकी माउथ पब्लिसिटी भी करेगा और आपका बिझनेस बढ़ता ही रहेगा और हमारे यहाँ पे किसानों का भी बिझनेस बढ़ता रहेगा. खरंच मित्रांनो, खूप चांगले या ठिकाणी सुमित भाईंनी त्यांना म्हशी दिलेल्या आहेत. साधारणपणे किती म्हशी आहेत आणि किती दूध आपल्या गोठ्यातून? आता 30 म्हशी आहेत टोटली. त्यातल्या एक 8-9 म्हशी गाभण आहेत. आता दूध बंद आहे, तरी आता 250-300 लिटर दूध आहे. वा, छान. आणि आता तुमचे बंधू आहेत, तुम्ही तर हे व्यवसाय बघताच आहे, पण तुम्ही काय मदत करू लागताय काय ब्रदर्सना? हो, कारण स्वतः मी IT इंजिनियर आहे आणि लहानपणापासून आमचा दूध व्यवसाय असल्यामुळे सुरुवातीला आपल्याकडे लोकल म्हशी होत्या सगळ्या. आणि त्यावेळेस आपला घरापाशी गोठा होता, हा आता सध्या आपण शेतामध्ये केलाय. लोकल गोठा असताना आपल्याकडे 15 म्हशी होत्या टोटल. आपण काष्टी, गोडेगाव ह्या ठिकाणी खरेदी करत होतो. त्यावेळेस आपल्याकडे लेबर वगैरे काही नव्हता, आम्ही दोघंच टोटल तो गोठा हँडल करत होतो. म्हणजे जरी मी IT इंजिनियर असलो, सॉफ्टवेअर आता सध्या कंपनीमध्ये मी वर्किंग आहे आणि वर्क फ्रॉम होम चालू असल्यामुळे सगळं नियोजन बघतोय. दारापासून ते सगळं जमतं. काय असं नाही की बाबा IT इंजिनियर म्हटल्यानंतर काय केलं नाही पाहिजे, नुसतं खुर्चीत बसलं पाहिजे. नोकरी काय सगळ्याला आयुष्यभर नाही. नोकरी फक्त आपल्याला जस्ट लाईक सलाईन, अगदी माणसाला जगवू शकते, त्या पद्धतीचं आहे. मग मला एक यांना आता असं विचारायचं आहे की काय होतं मोस्टली, तसं तर आपल्या शेतकऱ्यांच्या पोरांना कुठली काम आपल्याला सांगावी लागत नाही, ते ऑटोमॅटिक येतात. आणि त्याचंच उदाहरण आहे, इथं पण काही छोटी मुलं आहेत, तुमचाच मुलगा आहे ना? आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकून, इथलं सगळं बघून, ह्या सराउंडिंग मधनं ऑटोमॅटिक तो सुद्धा शिकणार आहे. बरोबर. मला तुम्ही एक सांगा, खरंच सॅटिस्फिकेशन नोकरीमधून मिळते जास्त का शेतीमधून मिळतं? सॅटिस्फिकेशन शेती आणि शेतीच्या रिलेटेड जोडधंदा. वा, शेती आणि शेतीशी रिलेटेड जोडधंदा. कारण शेती नाही करून चालणार, जोडधंदा पाहिजे. जर शेतकऱ्याला जर पुढे जायचं असेल तर त्याच्या रिलेटेड जोडधंदा काहीतरी शेतकऱ्याला नक्की हवा, केलाच पाहिजे. अगदी बरोबर, खूप छान या ठिकाणी सांगितलंय. जोडधंदा हा जर दुग्ध व्यवसाय असेल तो शेतीपूरक आहे. कारण त्याचे जर तुम्ही शेणखत म्हणा किंवा त्याचे जर युरिन म्हटलं तर ते शेतीला युजफुल आहे. बरोबर. त्याचा बेनिफिट पण आपल्याला जास्त शेतीमध्ये जास्त होणार आहे. आता तुम्ही आपल्या गोट्यातलं जर बघितलं तर जे गोट्यामधलं जे युरिन आहे ते सगळं आपल्या शेतीला जाते. हो, म्हणजे ऑटोमॅटिक तिथं आपल्याला खाद्य पण मिळतं. अगदी बरोबर आहे, खूपच छान. आणि या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं की हे कुटुंब किंवा भाऊभाऊ एकत्र सगळ्या गोष्टी बघतायत, तसंच पुढे येऊन हे छोटे भाऊभाऊ पण एकत्र हा सगळा व्यवसाय बघतील. हा पैलवानांचा छोटा चिरंजीव बाळा इकडे स्वराज ना. तर मला एक सांगा अजून, पैलवान, ह्या सगळ्यात महत्वाचं दूध व्यवसायामध्ये आपल्याला सगळ्या चांगल्या गोष्टी दिसतात. पैसा येतोय, म्हशी आहेत, रेप्युटेशन दिसतंय, मोठा डेअरीचा गोठा आहे माझा सांगायला जमतो. पण याच्या पाठीमागं पण खूप कष्ट असतात. कुठलाही व्यवसाय कष्टाशिवाय होतच नाही. यांचं खाद्य व्यवस्थापन तुम्ही कसं करता? हरियाणात ज्या पद्धतीने गहू भुसा, त्या मशीनला एक तर लहानपणापासून गहू भुसाची सवय आहे. सुका चाऱ्याने फॅट पण वाढते. आणि अभ्यास जर केला चाऱ्याचा कॉस्टिंगचा तर गहू भुसा हा परवडतो. सीझनमध्ये 7 रुपये, 7.5 रुपये, 8 रुपये किलोने गहू भुसा पोचवतो. शेतकऱ्यांना एक विनंती आहे की बाबा वर्षाचा तुम्ही स्टॉक करून ठेवा. पैशाचं बजेट नसेल तर 6 महिन्याचा करा. पण मुरघास किंवा ओली वैरण ही चांगलीच आहे, पण सुक्या चाऱ्याने प्रोटीन पण मिळतं आणि
ज्यावेळेस सुका चारा म्हशी खाते त्यावेळेस पाणी पिते, पाणी पिलं की दुधाचं ॲव्हरेज हेल्थ पण त्यांची चांगली आहे. चांगले राहते. पण माझा एक छोटासा असा विषय आहे की गावाकडे बघा, ज्यांना दूध व्यवसायाच्या नियोजनाची माहिती नसते, 1-2 जर्शा गाय खरेदी करतात किंवा म्हशी असतील, समजा 1-2चा विषय घेतला आपण फक्त. घरातली बाई सगळा प्रपंच हँडल करते, घरातलं काम करते, शेतातलं काम करते आणि त्या जर्शा गायींचं पण व्यवस्थापन त्या बाईच्या हातात असतं. तर त्या बाईच्या अंगाला मांस राहत नाही त्या 2 जर्शा गायींना खाऊ घालून. तसं इथं काय आपल्याला अडचण येते का की कारण जनावर म्हणजे भरपूर खातात, तर तो किती चारा दिला पाहिजे आणि तुम्हाला काय अशी त्रास होतो का की चारा कुठून गोळा करू, सुका आणला, ओला आणला, पेंड आणली, हा त्रास होतो आता माझी गोष्ट अशी झाली, एवढ्या म्हशी आहेत गावात चर्चा चालू आहे की याला पहिलवानचा एवढा मोठा गोठा आहे पण कोणाच्या बांधाला दिसत नाही वैरणीला. हा, हे लय महत्वाचं आहे. हा, आणि एवढ्या मशीनला 15 गुंठनी पेर घास केलाय आणि वर्षाचा मी गहू भुशाचा स्टॉक करून ठेवतो. मी लेबरलाही त्रास देत नाही किंवा मुरघास काढा किंवा गोट्याला चिटकून तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवतालच. गोडाऊन केलं, गोडाऊन मध्ये सुका चारा वर्षाचा भरून ठेवलेला असतो आणि म्हशीला सकाळी 3 किलो संध्याकाळी 3 किलो 4 किलो जरी टाकलं तरी म्हशीला भरपूर होत आहे. अच्छा, म्हणजे कुणाच्या बांधाला तर जायची गरजच नाही. तुमचं एकूण क्षेत्र किती, इथं जमीन किती? 7 एकर जमिनीमध्ये याच्यासाठी आपण म्हशीच्या गोट्यांसाठी किती आपण घालवली? इव्हन हा मुक्त गोट्यापासून ते शेड पासून चाऱ्यासाठी अर्धा एकर, फक्त अर्धा एकर क्षेत्रावरती 30 म्हशी आहेत ना जवळपास. 30 म्हशी सांभाळल्या जात आहेत. जे कोणी म्हणतं ना की लय खायला लागते, ह्याच्या बांधाला जा, त्याच्या बांधाला जा, थोडंसं नियोजन जर चांगलं केलं तर हा दूध व्यवसाय अतिशय उत्तम दर्जाचा होऊ शकतो. तर मला एक सांगा की हा जो मुक्त गोठा आहे आपला, हा किती क्षेत्रामध्ये आहे, किती जमीन ह्याच्यामध्ये आपण आखली? आता जर तुम्ही बघितलं सध्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल मुक्त गोठा प्लस चाऱ्यासाठी गोडाऊन आणि शेड आणि नेपियर घास. नेपियर घास आपला 15 गुंठ्यामध्ये आहे आणि बाकीचं जे आहे ते टोटल 15 गुंठ्यामध्ये आहे. आता आपल्या गोठ्यामध्ये 30 म्हशी आहेत, पण आपण गोठाच ऑलरेडी असा बनवलेला आहे की इन फ्युचरमध्ये आपण अजून 2 लॉट टाकणार. म्हणजे आता सध्या 50 म्हशीचा गोठा आणि मुक्त गोठा हे दोन्ही आपलं रेडी आहे. प्लस गोडाऊन पण आपण असं बनवलंय की 50 म्हशीचा सुक्का चारा त्याच्यामध्ये वर्षाचा कॅपॅसिटी बसू शकतो, वर्षभराचा पूर्ण. अच्छा, एवढ्या कॅपॅसिटीचा आपण बनवलेला आहे. आणि मुक्त गोठा जरी तुम्ही बघितला आता सध्या एवढ्या भागामध्ये फक्त तो आपल्या 30 म्हशी बसलेले आहेत. अजून त्या निम्मा गोठा आपला तसाच आहे. म्हणजे आम्ही बनवतानाच असं बनवलंय की फ्युचरच्या दृष्टीने बनवलेलं आहे, एक्सटेंड करता येऊ शकतो आपल्याला. तर बरोबर आहे शेतकरी मित्रांनो, जे कोणी म्हणत असेल ना की माझ्याकडे जमीन कमी आहे, जागा कमी आहे, ही कारणं अजिबात देऊन चालत नाही. एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्यात प्रत्यक्षात उतरावं लागतं, मेहनत करावी लागते. तर तुमच्याकडे कमी जमीन असेल ना तरी तुम्ही चाऱ्याचं योग्य नियोजन केलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीचा दूध व्यवसाय करू शकता. 60 म्हशी बसतील, 60 म्हशींचं व्यवस्थापन होईल, असा अगदी अर्ध्या एकरामध्ये त्या कॅपॅसिटीचा गोठा या ठिकाणी आपले शिंदे पैलवान यांनी केलेला आहे. छान अभिमानाने तुम्ही सुद्धा ही प्रेरणा घेऊ शकता. त्याचबरोबर मला पैलवान साहेब सांगा की ह्या गोठ्याचं जे टायमिंग असतं, मॅनेजमेंट असतं, रुटीन असतं म्हशींचं, कारण रुटीन शिवाय कुठल्याही गोष्टी होत नाहीत. जसं तुम्ही पैलवानकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा रुटीन न केलं तर शरीराला सगळ्या गोष्टी लागतात, हेल्थ राहते, त्यांची पण हेल्थ महत्वाची. ते रुटीन कसं असतं ते आम्हाला सांगा, कारण हे खूप महत्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्या नवीन शेतकऱ्यांसाठी. सकाळी 3 वाजता लेबर उठली जाते. अच्छा, मी रोज सकाळी 3:30ला गोट्यावर हजर असतो. ओके. मी येईपर्यंत लेबर साफसफाई करून शेण उचलून टाकते. बरोबर 3:30ला चारा टाकला जातो त्यांना. आणि टायमिंग मी गोट्यावर लेबरला मी काय कारणाने बाहेर जरी गेलो, बंदोराज असतो तो वडील असतो, 4ला बरोबर धाराला बसते सकाळचं. 4 ते 5:30 पर्यंत धारा होते. 5:30ला धारा झाल्यानंतर म्हशी तलावात जाते. तलावातून येऊन पुन्हा मुक्त गोट्यात 10-10:30 पर्यंत मुक्त गोट्यात असते. पुन्हा थोडं ऊन जास्त पडायला लागलं की आत म्हशी घेतो. पुन्हा 2 वाजता लेबर उठून साफसफाई करून म्हशी धुवून पुन्हा 3-3:30ला चारा टाकायचा. 4ला बरोबर धाराला बसायचं. हे रोजचं. आणि धारा संध्याकाळी 5:30 नंतर पुन्हा म्हशी मुक्त गोट्यात येतो. छान, म्हणजे हे नियोजन आहे हे खूप चांगलं आहे. आणि सकाळी संध्याकाळी 2 टाइम व्यवस्थित धारा काढून त्यांना धुवून खाऊ पिऊ घालून ज्यावेळेस आपण ह्या मशीनना आराम करायला देऊ त्यावेळेस दूध बनतंय. अजून एक प्रश्न या ठिकाणी आपण हे IT इंजिनियर आहेत म्हणून त्यांना विचारूयात
की तुम्ही पण याच्यात लक्ष घालताय, बरोबर. तर जे इकॉनॉमिकली ज्या गणित आहे तिथली पैशांची ती व्यवस्थित जुळतात का? उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ जुळतोय का? किती उत्पन्न आपल्याला डायरेक्टली? आता सरासरी जर आपण बघितलं, सध्या आपल्या जे म्हशी आहेत टोटल आता सध्या 8 ते 9 म्हशी गाभण आहेत आपल्या. म्हणजे ते आता सध्या दुधावरती नाही. आणि बाकीच्या रिमेनिंग म्हशीचा जर आपण टोटल खर्च सोडून जर बाकीचं जर केलं आता सध्या, तर नेट आता सध्या इन्कम आपला 4.5 लाख रुपये आहे. त्यातून खर्च वगैरे सगळा वजा करता मी म्हणतो 60% जाऊया, मी म्हणतो 40% पण जाऊ द्या. निम्म्याला निम्म जरी पकडलं तरी 2 ते 2.5 लाख रुपये आपल्याला महिन्याला नेट प्रॉफिट आहे. नेट प्रॉफिट आहे सध्या नेट प्रॉफिट आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे, आता आपल्या इकडल्या लोकांचा समज कसा आहे, आपण एखादा बिझनेस टाकला, आता हा थोडक्यात आपण बिझनेस म्हणून जरी बघितलं, बिझनेसच आहे हा. याला बिझनेस म्हणून जर नाही बघितलं तर मग अर्थ नाही. अर्थ नाही. आणि आपल्याकडचा समज कसा आहे लोकांचा, की आपण चला एखादा बिझनेस टाकला तर लेबर आहे, लेबर सगळं हँडल करतो. सो दॅट इज नॉट अ रिअल फॅक्ट. कारण आमच्याकडे जर आमच्या गोट्यावर जर तुम्ही बघितला, जरी पैलवान नसला तरी मी कंटिन्यू गोट्यावरती असतो, मी जरी नसलो तर आमचे वडील असतात. म्हणजे तिघापैकी कोणी ना कोणी कंटिन्यू गोट्यावरती असते. म्हणजे लेबर तर त्यांचं काम करतच असते, पण आपला माणूस स्वतः पाहिजे त्यावेळेस बिझनेसमध्ये सक्सेस आहे. अगदी बरोबर. आणि त्यावेळेस आपल्याला प्रॉफिट पण दिसतं. प्रॉफिट जर प्रॉफिट पाहिजे असेल तर तर लक्ष देणं नियोजन गरजेचं आहे, पाहिजे नियोजन आणि पाहिजे. स्वतःचं लक्ष पाहिजे. म्हणजे प्रॉफिट आहे. आता बरेच लोक म्हणतील की बाबा म्हशी आणायच्या, त्याचा चारा परवडत नाही, वैरणीवारीच आपण गायला आलो, म्हणजे आपल्या हो, महाराष्ट्रात होतं असं. पण तसं अजिबात नाही. ह्याच्यामध्ये 100% प्रॉफिट आहे. अच्छा. जर प्रॉफिट नसतं तर आम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलंही केलं नसतं. नसतं. आणि एक्सटेंड इन फ्युचर साठी आपण 60 Planning केलं म्हशी नसतं. त्यांनी पण केलं नसतं. अगदी अगदी बरोबर आहे. खूपच छान माहिती दिली. कारण सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही व्यवसायातून एखाद्याला नोकरी जरी लागली ना तर आपण म्हणतो पगार किती. पगार किती आहे, बरोबर. एखाद्यानी चांगलं पीक घेतलं तर म्हणतो अरे पैसे आले किती. आले की सगळ्यात मेन महत्वाचा प्रश्न असतो की कुठल्या व्यवसायातून येत आहेत किती. आणि हे आलेले उत्पन्न या ठिकाणी आपल्याला बरोबर सांगितलंय 2.5 लाखांपर्यंत नेट प्रॉफिट आहे. 4-4.5 लाखापर्यंत कदाचित जर 50% म्हणले तरी तेवढं कलेक्शन होत असेल, खर्चाला जात आहे. पण महिन्याला 2-2.5 लाख रुपये आपल्या शेतात राहून, आपल्या घरी राहून, ना कुणाच्या बांधल्या, ना कुणाचा आपल्यावरती दबाव नसतोय. बॉस आपण आपला स्वतःचाच आहे. हा अतिशय चांगला व्यवसाय एखाद्या नवीन उद्योजक करू मी शकतो. तुमच्या ह्याच पॉईंटवरती येतो. हा फक्त मी दुधाचा इन्कम सांगितला तुम्हाला. बरोबर आहे. ह्यातून मी अजून शेणाचं पकडलं नाही. बरोबर. आपल्या रेड्यांमधून म्हणजे मशीन मधून ज्या रेड्या तयार झाल्यात, आता आपल्या गोट्यामध्ये जर बघितलं तर टोटल आता सध्या 13 रेडी आहेत बरोबर. नवीन, ज्या की नेक्स्ट लॅक्टेशनला वर्षभरामध्ये ते तयार होऊ मॅच्युअर्ड शकतात. होते. म्हणजे त्याचा पण बेनिफिट आहे, शेणाचा पण बेनिफिट आहे. आणि आम्ही नुसतं दुधाचंच इन्कम न घेता आम्ही त्याच्यापासून सध्या तूप पण चालू केलेलं आहे. बरोबर. तुपापासून पण जास्त बेनिफिट होतं आपल्याला. महिन्याला जर आता सध्या आपलं कॅल्क्युलेशन केलं तर 100 किलोच्या आसपास आपलं तूप जाते गावातूनच. 700 रुपये किलोनी सध्या आपलं जाते. म्हणजे त्याच्यामधून पण जास्त बेनिफिट आहे आपल्याला जर बायको. आम्ही इन फ्युचर मध्ये अजून थोडंसं पनीर ह्या गोष्टीकडे पण अजून बोलू शकता तुम्ही. कन्वर्ट होणार आहे. पण फक्त दुधाचाच मी तुम्हाला इन्कम सांगितला, त्याच्यामधून शेणाचा आहे, अगदी बाकी बराच अजून आहे. मी थोडक्यात अजून एक प्रश्न विचारतो की माणसं आलेलं सांगतात, गेलेलं सांगत नाही. बरोबर आहे. आनंद सांगायला बरं वाटतं, दुःख सांगायला नको वाटतं. बरोबर आहे. तर याच्यात जशी जर्शा गाईंच्या व्यवसायामध्ये त्यांचे आजार वगैरे, तर म्हशींना काय आजार असतात का? आजार थोडेफार दर्शनला 100% असतील तर ह्यांना 10 ते 15%. 10% म्हणजे अगदी नगण्य नसल्यासारखे. हा. मग त्याच्यासाठी जास्त काही खर्च येत नाही म्हणायचं. दुसरी गोष्ट एक आणखीन की म्हशी गाभण राहणं न राहणं ह्याच्यासाठी काय करताय तुम्ही? मुळात मिनरल मिक्सचर कंटिन्यू जर चालू असेल आणि दुसरी गोष्ट मशीन मोकळ्या जर असतील, वेळेवर माझा येणं आणि आपल्याकडे ब्रिडिंगसाठी हाल्या सांभाळलेला आहे. त्यामुळे स्वतःच सांभाळायला. काय अडचणच येत नाही. सुमित जी, मुझे आपको एक सवाल पूछना है कि जैसे आपके हरियाणा में भैंस का मैनेजमेंट होता है, उनको एक क्लाइमेट मिलता है, एज इट इज क्लाइमेट महाराष्ट्र में मिल रहा है आपके हिसाब से? मिल रहा है सर, ये मिनी हरियाणा बन चुका है। अच्छा, ये मिनी हरियाणा बन चुका है। हरियाणा में जो चीज है ना, कम छोड़ो कुछ ना कुछ ज्यादा करके दिखाई दो। अच्छा, तभी तो मैं मिनी हरियाणा बोल रहा हूँ। वेरी गुड, वेरी गुड। मतलब आप सेटिस्फाइड हो यहाँ पे जो भी मैनेजमेंट होता है? 100%। अब आपको एक सवाल पूछना तो बनता ही है, जर महाराष्ट्रामध्ये हरियाणातल्या म्हशींना हवं तसं मॅनेजमेंट होतंय, हवं तसं क्लायमेट मिळतंय, तर आपल्या शेतकऱ्यांचा एक प्रश्न असतो की हरियाणाच्या म्हशी तिथं जेवढं दूध देतात तेवढं महाराष्ट्रामध्ये देत नाहीत,
क्या आप यहाँ पे जो भैंस अभी इनकी दूध दे रही है वो सेम उतना दूध दे रही है या कम ज्यादा हो रहा है यहाँ पे? सर अगर उतना छोड़ो, ये कम दे रही होती तो मैं इधर आ पाता है। ये भी सही आहे. मैं पैलवान बाजू में खडे. पहलवान जी है. अगदी बरोबर आहे. जर तेवढं दूध देत नसत्या म्हशी, कारण एक एक लॉट जवळजवळ 10-15 लाखाचा असतो आणि एवढा लॉट जर फेल गेला तर कुणीही माणूस आहे त्या व्यावसायिकाला तिकडल्या व्यापाऱ्याला परत इकडे बोलवू शकत नाही. आणि आज 30 म्हशी घेतलेल्या आहेत, यांना इथं बोलवलंय आणि पुढे जाऊन आणखी 30 म्हशींपर्यंत वाढवण्याची यांचा मुद्दा आहे. 30 बिन 100 बी करू 100. तुमचं काय म्हणणं आहे? ज्या प्रकारे आपण तिथं जसं दूध पिळून घेतलं 3 टाइम, त्याच प्रकारे आपल्याला इथं दूध त्या पद्धतीने मिळतंय. तिथल्यापेक्षा इतर रिझल्ट आपल्याला जास्त चांगला सुद्धा आलेला आहे. याच्यात विषय असा आहे की केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. कारण काही लोकांना असं असतं की नाही शक्य व्हायचं, इतक्या लांबच्या आणायच्या, 1.5 लाखाची म्हैस आणायची, हे रडगाणं करण्यापेक्षा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि योग्य मॅनेजमेंटनं प्रयत्न करणं. आणि दुसरी गोष्ट राहिली, सुमित शेटला पण विचारा, काही लोक म्हणत असतील फक्त पैलवानच तूप खातो, मी मशीनला तूप देतोय, समोर विचारा. वा वा, छान. मशीनला तूप देत आहे. गाभण काळामध्ये मशीनला मी तूप देतोय, समोर विचारा. छान. प्रत्येक म्हशीला आपण 250 ग्रॅम त्या मापाने प्रत्येक आठवड्याला 6व्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत गाभण असताना आपण 250 ग्रॅम तूप हे देतोय. कारण त्या तुपाचा रिझल्ट लोकांना ती म्हैस वेल्यानंतर मिल्किंग मध्ये दिसून येतो. अगदी ताकद असेल अंगावरती तर चांगलं दूध येईलच. याच अनुषंगाने मी एक प्रश्न विचारतो. पहिलं, आपल्याकडे आता या जेवढ्या 30 म्हशी आहेत त्यातल्या जसं सांगितलं की 6-7 गाभण आहेत, तर हायेस्ट मिल्किंगची म्हैस कोणती आहे आणि ते आपल्याला म्हशी पण आतमध्ये नेऊन चला आपण बघूया. मित्रांनो, एकदा माझ्या मित्राकडे कोल्हापूरला भेटायला गेलतो, बांबवड्याकडे. तिकडे आम्ही मसाईच्या पठारावर गेलतो. तिकडे गवरेडे होते. गवरेड्याला बघून आम्ही इतकं पळालो होतो, जवळजवळ 5 किलोमीटर नुसतं पळत होतो आम्ही. दुसऱ्या दिवशी उठाय आलं नाही. आज ह्या गवरेड्यासारख्या मशीनमध्ये आलोय. किती मोठ्या म्हशी आहेत बघा ना, आपल्या हाईट इतक्या जाड आणि उंच मोठ्या म्हशी आहेत. नक्कीच दूध जास्त देत असतील. मग विचारा त्यांना की नेमक्या दूध देणाऱ्या म्हशी किती आहेत, ही म्हैस किती दूध देते पहिलवान? सगळ्यात शिंदे डेअरी फार्मची टॉपची म्हैस 21 लिटर दूध आहे. वा वा, आणि किती लाडकी आहे बघा. 21 लिटर दूध देते म्हणून तिचा लाड असाच. आमचा लेबर आहे नागेंदर, त्यानं त्या कोपऱ्यात आवाज देते, ती तिच्या मागे पळते. वा, छान. त्यानंतर आणखीन कुठल्या कुठल्या म्हशी? बरं, ही किती वेळाची? आता तिसऱ्यांदा वेली माझ्याकडे. विकायची का? नाही नाहीये, ही सांभाळायची. बरं. आणि नाही, हा लय झटक्यात प्रश्न. 2 म्हशी शेजारी बघू शकता तुम्ही. हे मेंढा म्हैस बर 22-23 लिटर मिल्क कॅपॅसिटी आहे. पण मी आता ह्या लॉट मध्ये नवीन खरेदी आहे. आता लाईव्ह मिल्किंग हिचं 20 लिटर आहे. जे बघू शकता, शिंग मेंढा टाईप आहेत. तर ही, आणि ही किती देते? हिला 18 लिटर दूध आहे. तुम्ही सडाची रचना बघू शकता, हो हो. कासाची ठेवण बघू शकता. ही पण मोठी 20 लिटर दूध. 20 लिटर दूध. आणि जनावर खूप गरीब आहेत बघा मित्रांनो, की आपल्याकडं व्यसन घातल्याशिवाय मशीनला धरायची पंचायत. आपल्या म्हशी जर म्हणलं ना तर बैलासारखी व्यसन घालावं लागते. इथं मूर्खी सुद्धा नाही तर व्यसनची गोष्ट लई लांब आहे. पहिल्यांदा तुम्ही मगाशी सांगितलं मला की तुम्ही 6 महिन्याची गाभण असताना म्हैस तिला 200 ते 250 ग्रॅम तूप देताय आठवड्यात एकदा. त्याचा रिझल्ट काय तुम्हाला वेगळा जाणवलेला? हे समोर रिझल्ट आहे. म्हशीला दुधाला वाढ आणि म्हशीच्या पोटामध्ये जे वाढणारं बाळ आहे त्याची वाढ मोठ्या प्रमाणात. ही किती महिन्याचं? 7 ते 8 महिन्याची. आणि विशेष म्हणजे मेंढा जन्माला आलेली आहे. बरं. हा, बघू शकता. आणि ही 7 ते 8च महिन्याची आहे फक्त. तर एवढी हाईट पण झाली ही लवकरच, म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्षात. तर ही किती वर्षात येईल ही गायला साधारण लागू होईल? तरी 2 वर्ष घेतातच. 2 वर्ष परफेक्ट चांगली मॅच्युअर. पण तोपर्यंत हिची हाईट, लेंथ तुम्ही आताच बघू शकता. हिची हाईट, लेंथ आणि ब्रीड काय क्वालिटीचं आहे. बरोबर. सगळ्या म्हशीत अख्ख्या गोट्यात पुन्हा सगळ्यात मोठी आणि हायेस्ट मिल्किंगला चालणार आहे. आणि मला सगळ्यात जास्त काय आवडलं माहितीये का, की लय शांत म्हशी हो, येतो. म्हशी इतक्या शांत, निवांत. त्यांचं तुम्ही शूटिंग घ्या, तुम्ही बडबडा, आमचं रवंत करणं चालू आहे. इतकं निवांत त्यांचं म्हशींचं काम आहे. शांत म्हणजे तुम्हाला नमुना दाखवतो. स्वराजीकडे रे का. अरे वा, म्हणजे ह्या म्हशी अगदी गावरान गाई सारख्या झाल्यात म्हणायचं. ती आपल्या लेकरांना जसं जिवाळा लावतायत तसं आपल्या मुलांना सुद्धा ती जिवाळा लावतायत. पहिलं सगळा मुक्त गोटा बघितला, छान वाटलं. माहिती सुद्धा सगळी चांगली मिळाली. आता आतमधला बंदिस्त गोटा मला दाखवा आणि इथं चाऱ्याचं व्यवस्थापन कसं आहे ते सुद्धा दाखवा.
आणि हे मिनी हरियाणा केलं का इथं? हा, म्हणजे मिनी हरियाणा. तुमचे जे मार्गदर्शक सुमित भाई पन्नू आले की त्यांना इथं आलं हुक्का मिळालाच पाहिजे. मिळाला पाहिजे मिनी हरियाणा. लोकांना फील झालं पाहिजे हरियाणा इथं आहे. आता तुम्ही काय त्याचं नियोजन? मी तिकडून मागवलं, सुमित शेट्टी येतात किंवा कोण आलं तर ते त्यांची सोय सोय असते. आपली नाही. आणि इथं तुम्ही बघू शकता जर एखादा जर शेतकरी मित्र आला, आता आपल्याकडे बरेच नांदेडवरून येतात, नाशिकवरून येतात, लातूरवरून येतात की गोट्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी. आपण काही कोणाकडून फी चार्ज करत नाही, ते पण तुम्हाला सांगतो. कुठल्याही गोष्टीचं नॉलेज द्यायला आपण 1 रुपया चार्ज करत नाही. तुम्हाला किती दिवस राहायचे त्यासाठी आपण रूम बांधलेले आहे, वॉशरूम सगळी सोय आपण केलेली आहे, जेवणापासून राहण्यापर्यंत सगळी सोय केलेली आहे. इथे एक आपण रूम त्यांच्यासाठी सेपरेट काढून ठेवलेले आहे. जरी एखादा शेतकरी मित्र आला की बाबा कसं नियोजन करायचंय, काय पाहिजे, नॉलेज पाहिजे, तर तुम्ही येऊन इथं राहू शकता. आणि सुमित सेठ तर त्यांची इथं हरियाणा मिनी हरियाणा तुम्ही आता दाखवलं त्या पद्धतीने करून ठेवलेलं आहे. अगदीच. आले म्हणजे 8-10 दिवस हे इथंच मुक्कामी असतात. अगदी अगदी. इकडे जाळ आहे, इकडे तो पेटलेला आहे हुक्का. तुम्हाला प्यायचं असेल तरी पिऊ शकता. आपल्याला फक्त बघायला भारी वाटतो तो पिण्यापेक्षा. गोठा बघूयात आपण. आणि जसं आता तुम्ही मुद्द्यावरती आला की चाऱ्याचं नियोजन, तर हे तुम्ही गोडवान बघू शकता. त्याच्यामध्ये आपण पूर्ण 1 वर्षाचा सुका चारा नियोजन आपण याच्यामध्ये करून ठेवतो. आता हा संपत आलेला आहे, गाडी किंवा उद्या गाडी येईलच. गाडी येईल. अच्छा अच्छा. सो आता आपण काय करतो, हा सगळा गव्हाचा भुस्सा आहे. काढच आहे सगळं. हा आपण पंजाबवरून मागवतो. आता सध्या ऑफ सीझनला घेतलं तर आपल्याला 12 रुपये 13.5 रुपयेपर्यंत बसतो. बरं, ह्या सुक्या चाऱ्या बरोबरच आपण ओला चारा काय काय देतो? नेपेर नेपियर मक्का असेल तर मक्का ते बी तो मुरघास करून ठेवतो का आपण? नाही. तुम्ही गोट्यामध्ये बघा, कुठेही तुम्हाला मुरघास बघायला मिळणार नाही. आणि ओला चारा फक्त आपला एकच टाइम आहे. म्हणजे 90% आपला पूर्ण गोटा हा सुक्या चाऱ्यावर आहे. एवढा जर गच्च भरला हे सगळा गोडाऊन तर मला वाटतं वर्षभर 50 म्हशींचा आराम. काही लोकांना सिटीत म्हशी पालन करायचं, वैरण कुठं आणायची, चारा कुठं आणायची, त्यांनी गोडाऊन बांधून साधारणपणे 25x25 असावं. हे 25x25 जर आपण पत्र्याचं शेड जरी ठोकलं तर 30 म्हशींचं वर्षभराचं सुक्या चाऱ्याचं नियोजन. आतमध्ये आपण म्हशी कशा बांधतायत त्यांचं पण नियोजन कसं आहे ते सगळं बघूया. आता इथं जर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं तर हे आपण संध्याकाळच्या साठी खुराक आपण बिजू घातलेला आहे. सरकी पेंड सरकी पेंड आणि हरभरा चुनी, सरकी, हरभरा चुन्नी आणि चोकर हे 3 पदार्थ आपण याच्यामध्ये बिजू घातलेले आहे. प्रत्येक म्हशीला किमान 4 किलो ह्या मापाने आपण बिजू घालतो. सकाळी सेम आणि संध्याकाळी पण सेम. 1 2 3 ह्याच्यामध्ये 10 म्हशीला टोटल 30 म्हशींच्या मापाने. आणि म्हशीच्या बांधण्याचं नियोजन इथे सगळ्यात महत्वाचं ओपन गोठा असल्या कारणाने इकडे जास्त म्हशी आणायची गरज पडत नाही. आता तुम्ही सध्या बघितलं तर आपण गव्हाणीमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आता वैरण वगैरे काय नाही. म्हशी आल्या आता ते पळून 11 वाजता की त्यांना पाणी इथं अवेलेबल आहे, पाणी पिऊ शकतात. त्यांच्या मनाला जेव्हा पाहिजे तेव्हा त्या उठून पाणी घेऊ शकतात. आपण गव्हाणीमध्ये त्याची सोय करून ठेवलेली आहे. म्हणजे असं नाही की बाबा म्हैस सोड, अरे तिला ताण लागली, ओरडते, तिला पाणी पाहिजे, काहीच गरज नाही. म्हशीने आपल्याकडे बघायचं, मालकाने म्हशीकडे बघायचं पाहिजे. आली की डायरेक्ट तिला पाणी इथं अवेलेबल झालं पाहिजे. ती दुपारी 2:30 वाजेपर्यंत तिला जवळ पाहिजे तिथून पाणी पिऊ शकते. ह्याची कॅपॅसिटी किती? इकडे किती कॅपॅसिटी, इकडे किती कॅपॅसिटी? इकडे 10 म्हशी, तिकडे 10 म्हशी. त्या बाजूला 10 आणि ह्या बाजूला 10. 20 म्हशींची कॅपॅसिटी ह्या निम्म्या गोठ्यात असतो. व्यवस्थापन कसं केलंय, म्हशीच्या पाठीमागे तिचं वासरू, रेडकू तिथं म्हणजे आपलं म्हशीला त्रास असतो, त्रास नको. धार काढताना आपण तिथल्या तिथं सोडलं आणि तिथं बांधलं. त्या निम्म्या गोट्यामध्येच 20 म्हशींचं नियोजन आहे. तिथून पुढं जसं तुम्ही मगाशी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा समज आहे की हरियाणातल्या म्हशी गाव जात नाही. तर त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, हरियाणामधूनच रेडा आपण आणलेला आहे ब्रीडिंगसाठी. की आता सध्या नवीन म्हशी आहेत ज्या की आता जस्ट वेलेले आहेत, त्याच्यामुळे आपण आता सध्या रेडा आपण बांधून ठेवलेला आहे. आणि म्हशी बरोबरच मुक्त गोट्यामध्ये असतो. त्याच्यामुळे काय होतं की ऑटोमॅटिक म्हशी लागून निघालेल्या सुद्धा आपल्याला समजत नाही. असं नाही की गेलो आणि घेऊन आलो. ह्याचं मिल्क रेकॉर्डिंग आईचं बघितलेलं आहे, वडिलाचं रेकॉर्ड. हिच्या आईने 26 लिटर दूध दिलं. मिल्किंग कॅपॅसिटीचा आपण कारण आपल्या गोट्यावर पुढची जी पैदास आहे ती याच्या व्हावी आणि मिल्क रेकॉर्ड आपलं चांगलं यावं. तुम्ही मुक्त गोट्यामध्ये रेड्या बघितलेल्या ह्याच
आणि हा जो आता बघितला तुम्ही पुढचा गोठा आता. हा नवीन आता आपण सेटअप केलेला आहे. हा टोटल 30 म्हशीच्या कॅपॅसिटीचा आपण बनवलेला आहे. अच्छा, हा तिकडून पण आणि इकडून पण असं डबल आहे ना, तिकडून डबल आहे मला वाटतं. कमी जागेमध्ये आपण जास्त म्हशी बसतील याचं नियोजन केलेलं आहे. इकडे 10, इकडे 10 आणि पलीकडच्या साईडला 10 म्हणजे वाढू शकता. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देशी गाय वाचली पाहिजे. महाराष्ट्राची शान आहे गाय आणि माय, आज पहिल्यापासून चालत आलेलं आहे. म्हणजे व्यवसाय तर करा, पण आपली पारंपरिक जी खिलार गाय आहे त्या खिलार गायचं सुद्धा व्यवस्थापन करा. कशी एकदम चपकास खिलार गाय दिसते बघा. आणि गाय इतकी शांत आहे, आमची लहान मुलं पण गायला सोडू शकतात. तिला हात फिरवला की कळते त्या गायला. आणि कुणी पण दाहरला बसा दूध काढा, आवड म्हणून. आणि आपलं महाराष्ट्राचं ब्रीड देशी संगोपन झालं पाहिजे, त्यासाठी हे आहेच आहे. अगदीच छान. शेतकरी मित्रांनो, व्यवसाय करा. जरशा आवडत असेल तर जरशा घ्या, म्हशी आवडत असेल तर म्हशी घ्या, पण एखादी शेतकऱ्याच्या दारामध्ये अशी गावरान गाय सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. आणि शिंदे पैलवान आणि त्यांच्या बंधूंनी ही एक गाय सुद्धा सांभाळली. हिच्यापासून उत्पन्न जास्त मिळत जरी नसलं तरी हिचं आयुर्वेदिक गोमूत्र हे आयुर्वेदिक असतंय. शेण हिचं चांगले घराच्या समोर सडा टाकायचा असेल, सारवायचं असेल तुळशीच्या समोर, तरी हाच तसं जर उत्पन्नाचा विषय काढला तुम्ही, तर आता ही आमच्या गोठ्यातली गाय आहे, ही मुरा म्हशीला उत्पन्नाला मागे टाकते. अरे वा. आता हिचं वासरू फक्त 4 महिन्याचं खोंड आपण 51,000ला विकलंय देशीसाठी. फक्त 4 महिन्याचं 4 महिन्याचं खोंड 51,000. आता का आपण हे वेळेला झालेलं. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण इंदापूरमध्ये आलो होतो. सुरोडमध्ये या ठिकाणी आपण पैलवान रोहित शिंदे यांच्या गोठ्यावरती आलो होतो. तिथल्या म्हशींचं नियोजन बघितलं, त्या मुक्त गोठ्यातल्या म्हशी बघितल्या. डिटेलमध्ये तुम्हाला सगळी माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलाय. तरी काही माहिती राहिली असेल तर कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये ती माहिती आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ही खिलार गाय कशी वाटते हे पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कृषी साला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.